ॲट द एंड ऑफ द लाईफ दे मस्ट बी हॅपी वॉट दे आर डुईंग, राईट. ते खुश पाहिजे आहे, जे काही ते करत आहेत ते खुश असतील तर सगळ्या गोष्टी होणार आहेत. पण आज सगळेच जण ऐकतो मेडिटेशन आहे, मेडिटेशन करायचं आहे, ते केल्याने हे होतं, ते केल्याने बरंच काही होतं. पण मी तुम्हाला सांगेन सायंटिफिकली हे प्रूव्हन झालं आहे, जर आपण 5 मिनटं जरी शांत बसून राहिलो एका जागेवर, डोळे मिटवून जर आपण आपल्या ब्रिदिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं, पण हे कंटिन्यू जर आपण 21 days to 60 days केलं तर आपलं बायोलॉजिकल एज कमी होतं. हे आज प्रूव्ह झालेलं आहे आणि रिसर्च झालेला आहे. त्याचप्रमाणे जर आपण आपल्या मुलांना सवय लावली मेडिटेशनची, तर आज या स्मार्ट युगामध्ये म्हणा, कॉम्पिटिशन्सच्या युगामध्ये म्हणा, डिप्रेशनच्या युगामध्ये म्हणा, आपल्या मुलांना खूप काही मिळेल. आणि ही ताकद कुठून मिळेल माहिती आहे? फक्त मेडिटेशनमधून. आपल्याला आजकाल सगळ्यांनाच वाटतं आहे की माझ्या मुलांनी खूप काही ह्या जगात करायला पाहिजे, त्यांनी सगळीकडे टॉप यायला पाहिजे, त्यांनी IITमध्ये गेले पाहिजे, डॉक्टर झालं पाहिजे, इंजिनियर झालं पाहिजे. पण पालकांनो हे लक्षात ठेवा, ॲट द एंड ऑफ द लाईफ दे मस्ट बी हॅपी वॉट दे आर डुईंग, राईट. ते खुश पाहिजे आहे, जे काही ते करत आहेत ते खुश असतील तर सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि हे कुठून होणार आहे माहिती आहे पॅरेंट्स? हे त्यांना चूज करणं कधी सोपं होईल, ज्या वेळेला ते मेडिटेशन करतील. मग इथे मी परत पॉवर ऑफ पॅरेंट का म्हणते? कारण आपण जे करतो आहोत ते बघून आपली मुलं करणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं आहे की जर पॅरेंट्सने मेडिटेशन थोडंसं कुठेतरी स्टार्ट केलं तर मुलंही चालू करतील.